मी काही मार्गदर्शन वगैरे करणार नाही, तुमच्याशी थोडीशी चर्चा करणार आहे. मित्रमैत्रिणींनो, SFI आणि DYFI ह्या ज्या दोन संघटना आहेत, त्या दोन्ही संघटनेचं काम जे आधी SFIचं मी केलेलं आहे आणि आता DYFI या संघटनेचं काम करतोय. योगायोगाने मी या कॉलेजचाच विद्यार्थी, माझी विद्यार्थी 2007ला इथनं MA इंग्लिश पास आउट आहे. आनंद आहे सगळ्याच चांगल्या गोष्टी, सगळ्यांसोबतच मी इथं जोडल्या गेलो आहे त्या गोष्टीचा. सर्वप्रथम आज ज्यांच्या जयंतीच्या निमित्त आपण या ठिकाणी जमा झालेलो आहोत, अशा 23 वर्ष 5 महिने 23 ते 25 दिवस जगलेल्या अशा तरुणाला, त्याच्या विचाराला, त्याच्या कार्याला मी प्रथमतः अभिवादन करतो आणि माझ्या 2 शब्दांना सुरुवात करतो. मित्रमैत्रिणींनो, 28 सप्टेंबर 1907 या रोजी पूर्वी म्हणजे आत्ताचं पाकिस्तान, पूर्वी ते भारताचंच पंजाब प्रांत असलेलं लायलपूर जिल्ह्याचं बंगा हे गाव, त्या ठिकाणी भगतसिंगाचा जन्म झाला. किशन सिंग वडील, विद्यावती आई आणि दुसरे क्रांतिकारी चुलते त्यांचे अजित सिंग आणि सर्व कुटुंबच त्याचं क्रांतिकारी कुटुंब होतं. भगतसिंगाबद्दल थिओरिटिकल बोलण्यापेक्षा आपण थोडंसं प्रॅक्टिकली भगतसिंगाला समजून घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळा आता ट्रेनमधनं येतानाही भगतसिंग आमच्या टी-शर्ट्स वरती दिसत होते काही लोकांना. आम्ही गाणंही म्हणत आलो. आम्हाला जिथे जिथे संधी भेटते आम्ही प्रबोधन करण्यासाठी ती संधी सोडत नाही. कारण आपण जर विचार केला, आजचं एक राजकीय सामाजिक परिस्थिती जर आपण जाणून घेतली, खूप भयंकर परिस्थिती आहे. इथून 117 वर्षापूर्वी भगतसिंगाचा जन्म झाला, म्हणजे 100 वर्षापूर्वी त्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक किंवा प्रत्येक प्रकारच्या कार्याला भगतसिंगाने सुरुवात केली होती. आज त्याच्या वयाच्या मुलांना आपण बऱ्यापैकी, मला वाटतं तुम्ही भगतसिंगाच्या वयापेक्षा काही जण मोठे आणि काही जण त्याच्या वयाच्या आसपास असाल. मी थोडासा डबल त्याच्या वयाच्या जवळ गेलोय आणि दुहेरी वय झाल्यानंतर काही जाणीवा जागृत झाल्या असं म्हणू शकतो. भगतसिंग त्याच्या वयाच्या 13-14 वर्षापासून वाचन आणि लिहायला सुरुवात केलेली होती. बरेचसे मासिक म्हणजे कीर्ती, आझाद असे बरेचसे मासिक आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी लिहायला वयाच्या 13व्या वर्षापासून सुरुवात केली. 13व्या वर्षामध्ये आपल्याला समजही नसते. 13व्या वर्षाच काय, आताही आपल्याला रील्स वगैरे पाहण्यात वेळ भेटतो, पण भगतसिंग किंवा बाकीचे महापुरुष, बाबासाहेबांसहित बाकीचे सर्व महापुरुष, महास्त्रिया यांना समजून घेण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. रील्स करण्यामध्ये आणि रील्स पाहण्यामध्ये आपला डेटा 1.5 GB 2 GB कधी संपतो ते कळत नाही. आणि त्या काळामध्ये 23 मार्च 1931ला आपल्या देशासाठी, स्वातंत्र्यासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावरती गेला. आपल्याला माहित असतं की भगतसिंग एक बंदूक घेतलेला आणि एका इंग्रज अधिकाऱ्याला मारला. एक क्रांतिकारी होता म्हणून त्याला फासावरती चढवलं. किती लोकांना माहिती आहे भगतसिंगाला यासाठी फासावरती चढवलं? आपल्या सर्वांनाच माहित असेल, त्याच्यासाठीच फासावरती चढवलं आहे की नाही? भगतसिंगाला केवळ तेवढ्यासाठीच नाही, ही जी साम्राज्यवादी शक्ती होती इंग्रजांची, त्याला त्याच्या विचारांची म्हणजे